स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घटक क्रमांक 3 लसावी व मसावी हा घटक आपण आपल्या आजच्या व्हिडिओसाठी निवडला आहे। अत्यंत महत्त्वाचा असणारा हा घटक। प्रत्येक स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्या परीक्षेमध्ये एक तरी एक्झाम्पल नक्कीच लसावी आणि मसावीवर असतं आणि त्याच अनुषंगाने आपण हा घटक क्रमांक 3 टीईटी साठी आपण निवडला आहे। चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ। चला आपण लसावी आणि मसावी तोंडी कसा सोडवला जातो त्याचे काही बेसिक एक्झाम्पल्स त्यापासून आपण सुरुवात करूया आणि नंतर आपण परीक्षेच्या दृष्टीने कसे एक्झाम्पल्स विचारले जातात त्याचा विचार करूया। आपण सुरुवातीला मसावी आणि लसावी काढण्याच्या काही सर्वसाधारण पद्धती पाहूया की ज्या परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाच्या असतील। परीक्षेमध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये मसावी लसावी कसा काढू शकू तर याच्यावर आधारित आपण काही इझी मेथड्स पाहूया। आता सुरुवातीला आपण मसावीचा विचार करूया। मसावी म म्हणजे महत्तम, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, महत्तम साधारण किंवा सामायिक, महत्तम साधारण, विभाजक म्हणजे अवयव मसावी, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक विभाजक आपल्याला शोधून काढायचा आहे। मी एक एक्झाम्पल घेतलं 30 आणि 40। 30 चे अवयव पाडूया आपण आणि 40 चे अवयव पाडूया। 2 ने भाग जाईल, 15 चा भाग जाईल, 3 ने भाग देऊया, 3 5 15, 5 1 5। आता इथे 2 ने भाग दिला 20 आले, 2 ने भाग दिला 10 आले, 2 ने भाग दिला 5 आले, 5 1 5। आता आपल्याला मसावी काढायची। हे तोंडी पण काढता येतो, तोंडी कसा काढला जातो ते सांगतो मी नंतर तुम्हाला। आता 30 चे अवयव लिहिले आपण 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 40 चे अवयव लिहिले आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5। तर आता या ठिकाणी सामायिक अवयव शोधायचे तर आपल्याला मसावी काढायचा आहे। मसावी फक्त सामायिक अवयव काढायचे आपल्याला बाजूला। 2 सामायिक आहे, 2 घ्या, 3 नाही आहे, पुढे 5 आहे, 2 पंचे 10, 10 आला मसावी। मसावीचा अर्थ अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की ज्या संख्येने या दोघांना भाग जाईल। हे तोंडी पण काढता येतं। 30 आणि 40 ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? ही जी लहान संख्या आहे ना, तोंडी जर काढायचं असेल तर लहान संख्येची निमपट करायची। 30 चे निमपट झाले 15, 15 पासून चेक करायचं आपल्याला कारण ही मोठ्यात मोठी संख्या असणार आहे। 15 ने या दोघांना भाग जातोय का ते पाहायचं। 15 दुने 30 पण 15 ने 40 ला भाग जात नाही आणि म्हणून 15 मसावी असणार। मग 15 पासून खाली यायचं, 14 13 12 11 10। 10 ही पहिली संख्या अशी मिळते की तिने या दोघांना भाग जातो, मग 10 झाला मसावी। अशा प्रकारे तुम्ही तोंडी मसावी काढू शकता। 40 च्या ऐवजी जर 45 असते तर 15 लगेच मसावी आला असता कारण 15 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने या दोन्ही संख्यांना भाग जातो। म्हणून अशा प्रकारे आपण तोंडी मसावी काढू शकतो। आता आपण चला लसावीचा विचार करूया। आता आपण लसावी काढूया। समजा याच संख्या घेऊया आपण 30 आणि 40, लसावी काढूया। लसावी, लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य। विभाज्य म्हणजे काय तर 30 आणि 40 ने ज्या संख्येला भाग जातो अशी लहानात लहान संख्या आपल्याला शोधून काढायची। इथं उलट आहे, मसावीमध्ये आणि लसावीमध्ये अपोजिट परिस्थिती आहे। मसावीमध्ये या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची, या दोन्ही संख्यांना। लसावीमध्ये या दोन्ही संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो उलट आहे परिस्थिती, अशी लहानात लहान पहिली संख्या शोधायची। हे पण तोंडी कसा काढायचा मी ते सांगणार आहे। आधी समजा आपण अशा पद्धतीने अवयव पाडले, असे ते लिहायचे। मग लसावी कसा काढला जातो, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव। तिथं सामायिक घेतलेलेच आहेत आपण 2 गुणिले 5, याला असामायिकने गुणायचं। असामायिक म्हणजे उरलेले, कोण कोण उरलेलं आहे हे 5 पण घेतला होता आपण इथे। हे 2 आणि 5, 2 आणि 5 हे दोन्ही घेतले। उरलंय काय, 3 उरला होता, हा 2 उरला होता, हा 2 उरला होता, 3 2 2 म्हणजे किती आला लसावी, 2 पंचे 10, 10 30, 30 चौक 120, 120 आला लसावी। हे लक्षात घ्या अवयव पद्धतीने। आता तोंडी लसावी कसा काढला जातो ते मी सांगतो। 30 आणि 40 चा लसावी काढायचा आहे। मोठ्या संख्येचा पाढा तयार करायचा। 40 1 40, 40 दुने 80, या दोन्ही संख्यांना 30 ने भाग जात नाही। 40 त्रिक 120, 120 ला 30 ने भाग जातो। 5 0 0 गेला,
3 चौक 12 म्हणजे 120 आला लसावी. म्हणून दोन संख्यांचा लसावी काढताना किंवा 3 पण असतील, मोठ्या संख्येचा एकटीचा पाढा तयार करायचा. ज्या पहिल्या संख्येला उरलेल्या संख्येने भाग जातो त्याला लसावी म्हणतात. समजा आता आम्ही अजून एक 5 आणि 6 घेतली संख्या, 6चा पाढा तयार करा. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. त्या 30ला 5 ने भाग जातो, इथे जात नाही एवढ्या या 4 ठिकाणी. मग 30 झाला या दोन संख्यांचा लसावी, हे लक्षात घ्या. तर ह्या दोन मी अत्यंत सोप्या आणि महत्वाच्या पद्धती सांगितल्या की जे परीक्षेमध्ये आपल्याला उपयोगी पडतात वेळ वाचवण्याच्या दृष्टीने. तोंडी आपण लसावी काढू शकतो. तर चला उदाहरणाला सुरुवात करूया. पहा उदाहरण क्रमांक 1, दोन संख्यांचा गुणाकार 216 आहे, तर त्यांचा लसावी खालीलपैकी किती आहे. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय. आता इथे एक नियम मी सांगतो, तो लक्षात ठेवा. लसावी हा नेहमी दोन संख्यांच्या गुणाकाराचा विभाजक असतो. म्हणजेच काय, तर लसावीने या गुणाकाराला भाग जात असतो, हे लक्षात घ्या. आता आपल्याला लसावी दिलेला आहे 4 पर्यायांच्या मध्ये. आपण काय करूया, चारही पर्याय विचारात घेऊया, पर्यायांच्या आधारे सोडूया की यातल्या कोणत्या पर्यायाने 216ला भाग जातो, आपण त्याचा विचार करूया. 216ला कशाने भाग जातो. चला आता हा दुसरा पर्याय घेतला आपण 210. आता 210 ने 216ला भाग जाणारच नाही, कारण का, फक्त 6चा फरक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो आहे ऑप्शन तो गेला आपला. आता पर्याय क्रमांक 3 घ्या, 222. 216ला 222 ने भाग जाणारच नाही, कारण 222 मोठे आहेत, त्यामुळे हाही पर्याय गेला. 1296 सुद्धा 216 पेक्षा मोठे आहेत, हाही पर्याय गेला. उरला फक्त 36. 36 ने 216ला नक्की भाग जाणार. 36 किती येतील, 216. पहा आपण करून पाहूया. 36 गुणिले 6, 6 6 36, 7 4 3, 6 3 18, 3 21, 216. 216 6चा घन आहे, हे पण लक्षात ठेवा. 6 गुणिले 6 गुणिले 6 म्हणले 36 216. त्यामुळे आपले घनही पाठ असावेत, असा आपल्याला फायदा होतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. चला आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. पहा दुसरा एक्झाम्पल काय, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी. पहा लसावी दिलाय आपल्याला, लसावी दिलाय 72 आणि मसावी दिलाय 6. एक संख्या 18 आहे, एक संख्या 18 आहे, तर आपल्याला दुसरी संख्या काढायची. दुसरी संख्या काढायची. इथे आपल्याला एक सूत्र माहिती असणं फार गरजेचं आहे. एक संख्या गुणिले दुसरी संख्या, एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता एक संख्या दिली आपल्याला 18 गुणिले दुसरी संख्या आपण x मानूया बरोबर. पहा आता मसावी दिलाय आपल्याला 6 आणि लसावी दिलाय 72. आपल्याला ही दुसरी संख्या काढायची x, म्हणजे 18 या उजव्या बाजूला भागिले होईल आणि म्हणून x बरोबर 6 गुणिले 72, त्याला 18 भागिले होतील. 18 चौक 72, 6 चौक 24, दुसरी संख्या येईल 24. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपले. त्यामुळे आता नेहमी लक्षात ठेवा, मसावी आणि लसावी जर उदाहरणामध्ये दिला असेल आणि दोन पैकी जर एक संख्या दिली असेल, दुसरी काढायची असेल, तर दिलेल्या संख्येने मसावी आणि लसावीच्या गुणाकाराला डायरेक्ट भाग द्यायचे. सूत्र वगैरे एवढं सगळं काही परीक्षेला लिहित बसण्याची गरज नाही. फक्त एकदा पाठ करायचं, लक्षात मेथड लक्षात ठेवायची. पुढच्या वेळेला परीक्षेला एक्झाम्पल आलं का डायरेक्ट मांडणी करून सॉल्व्ह करायचे. तोंडी पण आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. सोपं आहे पहा. 72 गुणिले 6 डायरेक्ट करून हे 18 ने फक्त भाग द्यायचा आहे आपल्याला, लगेच आन्सर मिळतं. एवढं सगळं काही लिहिण्याची गरज नाही. आता हे झालं संख्येच्या बाबतीत. आता दोन्ही संख्या दिलेल्या असतील आणि मसावी आणि लसावीपैकी एक घटक दिला असेल, समजा मसावी दिलाय, तर मग लसावी काढायचा असेल, तर मग जो दिलाय ना मसावी त्याने भाग द्यायचा या दोन संख्यांच्या गुणाकाराला. सेम मेथड. तर चला आपण पुढचे काय एक्झाम्पल पाहू, लक्षात येईल तुमचं. उदाहरण क्रमांक 3 पहा. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिलाय. पहा हे पहा, मी तुम्हाला सांगितले लिहिण्याची गरज नाही. आता मसावी लसावी दिलाय, चला त्यांचा गुणाकार घेऊन टाकूया. 15 गुणिले 300. एक संख्या दिली 75, दुसरी काढायची. या 75 ने भाग द्यायचा, दुसरी संख्या काढायची, काम झालं.
हे तोंडी करायचं. 75 चोक 300 आणि 15 चोक 60. 60 उत्तर येईल पहा आपलं. 60 उत्तर येईल. चला आता चौथं एक्झाम्पल घेऊया आपण. काय सांगते चौथं एक्झाम्पल? एका शाळेतील सर्व विद्यार्थी प्रत्येक रांगेत 5, 9 आणि 10च्या संख्येने उभे करता येतात. एकही विद्यार्थी शिल्लक राहत नाही. शाळेत जेवढे विद्यार्थी आहेत ना, तर प्रत्येक रांगेत जर आपण 5-5 उभे केले तर सगळ्या रांगा तयार होतात. किंवा प्रत्येक रांगेत 9-9 विद्यार्थी केले, सगळ्या रांगा तयार होतात. विद्यार्थी शेष राहत नाही. 10च्या रांगा केल्या तरी पण रांगा होतात. तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या किती? कमीत कमी शब्द महत्वाचा आहे. कमीत कमी शब्द आला का लसावी काढावा लागतो. आपल्या तिघांचा काढायचा आहे लसावी. लसावी म्हणजे काय? लघुत्तम साधारण विभाज्य. तिघांनीही भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती? आता आपण काय करूया? लहानात लहान म्हटल्यानंतर आपण 90 पासून सुरुवात करूया. 90 पहा, या ठिकाणी 5 ने 90 ला भाग जातो का? जातो. 9 ने 90 ला भाग जातो? जातो. 10 ने पण 90 ला भाग जातो? जातो. म्हणजे आपला लसावी किती येईल? 90. पर्याय क्रमांक 4 मध्ये डायरेक्ट उत्तर मिळालं. अजूनही पुढे आपल्याला उत्तरं मिळतील, पण ती घ्यायची नाहीत. 90 पेक्षा मोठ्या संख्या आहेत, पर्यायामध्ये अजूनही उत्तरं मिळतील. परंतु लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक, लहानात लहान पहिली येणारी संख्या. या तिघांचा समजा तुम्हाला लसावी काढायचा आहे. मी तुम्हाला याची मेथड समजून सांगितलेली आहे. 5, 9, 10 मोठ्या संख्येचा पाढा तयार करायचा. ज्या पहिल्या संख्येला या दोन्ही संख्येनी भाग जाईल ती संख्या लसावी. पहा, 10चा जर आपण पाढा तयार केला तर डायरेक्ट 90 या ठिकाणीच 5 आणि 9 ने दोघांनी भाग जाईल. इतर मधल्या ठिकाणी या दोघांनी भाग जाणार नाही. तर अशा प्रकारे आपण 14 एक्झाम्पल सोडवलं. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. उदाहरण क्रमांक 5. दोन संख्यांचा गुणाकार 84 आहे. पहा, मसावी दिलाय 2, लसावी काढायचा आहे. लसावी काढायचा आहे. मी तुम्हाला सांगितलंय मसावी दिलाय, त्याने गुणाकाराला भाग द्या. डायरेक्ट 2 ने 84 ला भाग दिला. उत्तर आले 42. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. चला उदाहरण क्रमांक 6 पाहूया. 16 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद परसबागेमध्ये मोठ्यात मोठ्या आकाराचे जास्तीत जास्त चौरस आकृती वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा किती मीटर बाजूचा असावा? जास्तीत जास्त शब्द आलाय मसावी काढायचा आहे. 16 आणि 10चा मसावी. 16 आणि 10 दोघांनाही भाग जाणारा मोठात मोठा विभाजक, मसावी महत्तम साधारण विभाजक. अशी संख्या शोधायची मोठ्यात मोठी की ज्या संख्येने दोघांनाही भाग जाईल. पहा, मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर आपण 5 पासून सुरुवात करूया. पर्यायांचा आधार घेऊया. पहा, 5 ने 10 ला भाग जाईल, 16 ला जात नाही, तेव्हा हा पर्याय येणार नाही. आता आपण 4 घेऊया. 4 ने 16 ला भाग जातो, 10 ला जात नाही. आता आपण 2 घेऊया. 2 16 ला भाग जातो आणि 10 ला भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं. हे लक्षात घ्या. जास्तीत जास्त शब्द महत्वाचा आहे, कमीत कमी शब्द महत्वाचा आहे. चला उदाहरण क्रमांक 7. 21 व 63 या संख्यांचा मसावी आणि लसावी यांची बेरीज किती? दोन संख्या दिल्या तर आपल्याला 21 आणि 63. अवयव पाडू शकता, मसावी काढू शकता, लसावी काढू शकता, काढल्याच्या नंतर बेरीज करू शकता पुन्हा आणि आन्सर शोधू शकता. परंतु एवढं सगळं काही करण्याच्या ऐवजी जर पहिली संख्या दुसरीचा विभाजक असेल किंवा मसावी हा लसावीचा विभाजक असेल, मसावीने लसावीला भाग जात असेल तर पहिली संख्या असते मसावी आणि ही मोठी संख्या जी आहे दुसरी ती असते लसावी. हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे आपल्याला काढत बसण्याची पण गरज नाही. आता फक्त ह्या काय करायची, दोघांची बेरीज विचारलेली आपल्याला बेरीज करायची. बेरीज येईल 84. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपण. पहा आता 8वं एक्झाम्पल पाहूया आपण. औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20, 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील? कमीत कमी शब्द आलाय, लसावी काढायचा आहे. संख्या कोणत्या? 15, 20, 25. लसावी म्हणजे काय? या संख्येंनी कोणत्या लहानात लहान संख्येला भाग जातो अशी ती विभाज्य संख्या आपल्याला काढायची. या संख्येंनी भाग गेला पाहिजे ज्यांचा लसावी काढायचा. मसावी मध्ये उलट आहे.
त्या संख्यांना भाग जाणारा मोठ्यात मोठा विभाजक शोधावा लागतो त्या संख्यांना. इथे मात्र याच संख्येने पर्यायामधल्या संख्येला भाग गेला पाहिजे. मग आता लघुत्तम म्हणजे लहानात लहान आपल्याला विचार घ्यायचे. आधी आपण 60चा विचार करूया. चला 60ला 15ने भाग जाईल, 20ने जाईल, 25ने जात नाही. चला पुढची घेऊ लहानात लहान 150. 15ने जातो, 25ने जातो, 20ने जात नाही. राईट, तोही ऑप्शन गेला. पुढची घेऊ आपण 220 225ने पण भाग जातो, 15ने भाग जात नाही. बरोबर आहे, हे दोघांनी भाग जातो. आता एकच ऑप्शन राहिला 300. 100% हे आपलं आन्सर येणार. 15ने भाग जातो, 20ने पण जातो आणि 25ने पण जातो. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण तोंडी एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल, दोन संख्यांचा गुणाकार दिलाय. पहा, पुन्हा एकदा गुणाकार आलाय. त्यांचा मसावी 15 आहे तर लसावी काढायचा आहे. गुणाकाराला फक्त 15ने भाग द्यायचा. 15 15 225, 15चा वर्ग आहे 225 आणि वरचा 0 आहे तसंच ठेवून द्या. 150 उत्तर येईल. पहा आपलं पर्याय क्रमांक 1. चला उदाहरण क्रमांक 10 पाहूया आपण. काय दिले जावं उदाहरण. दोन संख्यांचा लसावी 780. लसावी 780. मसावी दिलाय आपल्याला 52. HCF म्हणतो आपण त्याला, एच घेतला मी या ठिकाणी थोडा वेळ. 52. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता आपली जर संख्या काढणं गरजेचं आहे. लसावी आणि मसावी दिला असेल, संख्या कशा शोधायच्या ते सांगतो मी. पहा, एक महत्वाचं सूत्र आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. हे लक्षात घ्या. L/H. लसावी किती 780, मसावी 52. किती गुणाकाराला पहा, 26 दुने 52, 26 त्रिक 78, 30 झाले वरती. 3 आणि 0 30 झाले. 30 भागिले 2 15. 15 काय आहे 3 5 15. त्याचे अवयव घ्या. आता पुढे पहा, संख्या शोधायच्यात आपल्याला. मसावीने लहान संख्येला गुणा, लहान संख्या मिळेल. 52 गुणिले 3 106. त्यामुळे लहान संख्या येईल 106. आपल्याला विचारली मोठी संख्या. आता मोठी संख्या बरोबर 52 गुणिले 5 250 आणि ते 10 260. तर मोठी संख्या येईल 260. पर्याय क्रमांक 3. हे सूत्र फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. महत्वाचं सूत्र आहे. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारतात, मुलं कन्फ्यूज होतात. तर आपण अशा प्रकारे आन्सर काढले. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. उदाहरण क्रमांक 11. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4, 5 आणि 6ने भागल्यास प्रत्येक वेळी 3 बाकी उरेल. या तिन्ही संख्येने भागायचं, याचा अर्थ असा झाला यांनी भाग जाणार आहे पुढच्या संख्येला, म्हणजे आपल्याला लसावी काढायचं आहे. हे लक्षात घ्या. काम सोपं आहे. प्रत्येक वेळेला बाकी 3 उरणार आहे. मग या तिघांचा लसावी काढा, त्यात 3 मिळवा, उत्तर मिळून जाईल. काम सोपं आहे. लसावी काढण्याची पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तिन्ही संख्येचे पाडे लिहायचे किंवा मोठ्या संख्येचा एकटीचाच पाडा लिहायचा. ज्या ठिकाणी या उरलेल्या 2 संख्येने भाग जाईल तो असतो लसावी. चला आपण लसावीच्या पद्धतीने जाऊया. पहा, 6चा पाडा तयार करायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. पहा, 60 ही अशी पहिली संख्या मिळणार आहे की ज्या ठिकाणी 5ने पण भाग जाणार आहे आणि 4ने पण भाग जाणार आहे. या ठिकाणी 60च्या अलीकडच्या कोणतीही संख्या विचारात घ्या, काय होणार आहे, त्या दोघांपैकी 4 किंवा 5 पैकी एकानेच भाग जाणार आहे, दुसऱ्याने जाणार नाही किंवा दोघांनी भाग जाणार नाही, अशा संख्या असतील. हे लक्षात घ्या. त्यामुळे 60 ही पहिली संख्या अशी मिळणार आहे की ज्या ठिकाणी तिन्ही संख्येने भाग जाणार आहे. पुन्हा म्हटले बाकी 3 उरेल. 60 मध्ये 3 मिळवा, उत्तर आले 63. उत्तर किती आले 63. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. ही एक पद्धत आहे. किंवा दुसरी पद्धत पहा. दुसरी पद्धत सांगतो मी तुम्हाला. काय करायचंय आपल्याला, लसावी काढायचं ना, तर लहानात लहान संख्येपासून सुरुवात करायची. समजा 57 घेतले, 57 मधून काय करायचे पहा, 3 वजा करायची 54. 54ला 4 5 7 तिघांनी पण भाग जातोय का ते चेक करायचं. येते लक्षामध्ये. 5ने भाग जात नाही, विषय मिटला. पहिला पर्याय गेला. दुसरा घ्या 63.
63 मधून 3 वजा करा, आले 60. 60ला या तिघांनी भाग जातोय का चेक करा. जात असेल आन्सर फायनल, कारण लहानात लहान संख्या शोधायची आपल्याला असावी. पुढचे ऑप्शन चेक करण्याची गरज नाही, ते मोठे आहेत. 60ला या तिन्ही संख्येने भाग जातो, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. अशी कोणती मेथड यूज करा. चला पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण. पहा उदाहरण क्रमांक 12. 125 जाईची आणि 175 जुईची फुले आहेत, त्यांचे सारखेच फुले असणारे हार करायचे आहेत. प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावी. पहा जास्तीत जास्त शब्द आलाय, मी सांगितलंय जास्तीत जास्त शब्द आला का मसावी काढायचा असतो, बरोबर. मोठ्यात मोठी संख्या शोधायची आपल्याला. 45 ने दोघांना भाग जातोय का ते पाहायचं. जर जात असेल तर तो मसावी, बरोबर. मोठ्यात मोठा विभाजक. 45 त्रिक 135, पण 125 ला भाग जाणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. आता तिसरा ऑप्शन घेऊया 25. 25 ने ह्या दोघांनाही भाग जातो. 25 5 125 आणि 25 7 175, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ऑप्शन येईल. पर्याय क्रमांक 3 तिसरा ऑप्शन. चला पुढचा एक्झाम्पल पाहूया. उदाहरण क्रमांक 13. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 30 आहे. पहा मसावी 30 आहे आणि लसावी मसावीच्या 6 पट आहे. एकतर असंच ठेवा किंवा गुणाकार करा, काही फरक नाही पडत. एक संख्या 60 आहे, दुसरी काढायची, त्या दोघांचा गुणाकार घ्या. सूत्र वगैरे लिहित बसण्याची गरज नाही. 60 गुणिले 180, सॉरी 30 आहे इथं. 30 गुणिले 180 भागिले एक संख्या 60 दिली आपल्याला. 60 ने भाग द्या, 0 0 गेला, 6 त्रिक 18, 30 त्रिक 90 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. चला उदाहरण क्रमांक 14. 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3/4 या प्रमाणात दिलेल्या आहेत आपल्याला. 3/4 प्रमाण दिलेले संख्यांचं, संख्या नाही दिल्या, तर त्या संख्या खालीलपैकी कोणत्या. आता प्रमाण थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. असं गृहीत धरा की प्रमाण दिलेलंच नाही आपल्याला. तर या प्रकारची आपण एक मेथड यापूर्वी पाहिलेली आहे. लसावी मसावी दिला असेल तर संख्या कशा शोधायच्या. एक सूत्र पण दिलं होतं मी तुम्हाला, बरोबर आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. आता हे तोंडी सोडवणार आपण. लसावी भागिले मसावी 72 भागिले 6, 12 उत्तर येईल. 12 बरोबर 3 चौक 12. तोंडी सोडवता येतं पहा. 12 बरोबर 3 चौक 12. 3 ला मसावीने गुणा, 4 ला मसावीने गुणा, उत्तर मिळून जाईल. आपल्याला संख्या काढायला विचार. मसावी किती दिलाय 6, दोघांना पण 6 ने गुणायचं. 6 त्रिक 18, 6 चौक 24, आपलं उत्तर येईल 18 24. कोणत्या पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. तोंडी सोडवता येत. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. एकदा का ती संख्या मिळेल तिचे अवयव पाडायचे. अवयव पाडले का मसावीने दोघांना गुणा, उत्तर मिळून जातं. आता आपण प्रमाणाचा विचार करूया, त्याच्या आधारे कसं सोडवता येतं ते पाहूया. प्रमाण म्हणजे काय, समानपट घ्यावी लागते. म्हणजेच काय, पहिली संख्या 3च्या पटीत, दुसरी संख्या 4च्या पटीत. ती समानपट जी आहे ती समानपट x मानूया आपण. मग पहिली संख्या एक संख्या आपण 3 मानूया, कारण 3/4 प्रमाणे. 3 म्हणजेच काय, 3च्या पटीत 3x. दुसरी संख्या आपण 4x मानूया. त्याच्यानंतर लसावी दिलाय आपल्याला 72 आणि मसावी दिलाय 6. आपलं सूत्र माहिती आहे, एक संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजे 3x गुणिले 4x बरोबर लसावी गुणिले मसावी 72 गुणिले 6. आता 3 चौक 12, 12x वर्ग, 12x वर्ग बरोबर 72 गुणिले 6, गुणाकार करायची गरज नाही. x वर्ग बरोबर 72 गुणिले 6 ला हा 12 भागिले होईल, 12 72. आता x वर्ग म्हणजेच काय, x गुणिले x, हे 6 गुणिले 6 म्हणजे x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 6. आता आपल्याला काय विचारले, संख्या खालीलपैकी कोणत्या. आपल्या संख्या आहेत 3x आणि 4x. 3 गुणिले 6, 4 गुणिले 6, x ची किंमत 6 आली, 18 आणि 24. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. 2 संख्यांचा लसावी 300 मसावी 15. दोन्ही संख्या 2 अंकी आहेत, संख्या दिलेल्या नाहीयेत.
तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? थोडंसं फक्त एक्झाम्पलचं स्वरूप बदललंय, लगेच आपण गडबडतो. तर घाबरायचं काही कारण नाही, पुन्हा आताच्या एक्झाम्पलची मेथड यूज करायची. लसावी भागिले मासावी तोंडी करून टाका. 300 भागिले 15, 15 दुने 30, 20 उत्तर आलं. 20 चे अवयव 4 पंचे 20. आपल्याला मोठी संख्या विचारली, मासावीने 5 ला गुणा, 15 पाचे 75. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस झाल्यानंतर तोंडी एक्झाम्पल सोडवता येतात. तर असेच एक्झाम्पल असतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अति महत्वाचे काही एक्झाम्पलचे टाईप्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतले. अजूनही आपण असे काही व्हिडिओज घेणार आहोत, त्यामध्ये असे काही महत्वाचे परीक्षे दृष्टीने एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. तेव्हा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.